तर मैत्रिणींनो, आपण बघणार आहोत की घरच्या घरीच्या आपल्या औषधाची किंवा खोकल्याच्या बाटलीची जो पत्र्याची टोपण असतात ना, ते टाकून देऊ नका. त्याचा खूप आपण छान वापर करणार आहोत. तर आपल्याला घ्यायचं आहे मेन पूर्णपणे वाटीमध्ये आपल्याला वितळून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि आता बघा, हा मेणबत्तीचा मेन पूर्णपणे वितळलेला आहे. आता बघू शकता, आता मी हा मेन वितळलेला आहे तो टोपणामध्ये घालून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही वितळलेला मेन पत्र्याच्या टोपणामध्ये अशा पद्धतीने घालून घेऊ शकता. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी टोपणामध्ये मेन घातलेला आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे मेन घातल्यानंतर तो घट्ट होईपर्यंत एक 5 ते 6 मिनटं आपल्याला थांबायचं आहे. आणि ज्यावेळेस घट्ट होतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, सेफ्टी पिनाने मागच्या साईडला आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, आपण मेन का टाकलेला आहे, कारण त्या टोपणाला सपोर्ट मिळण्यासाठी 5 ते 7 उदबत्त्या सहजच त्या टोपणावर आपण लावू शकतो. आणि एक जरी आपण उदबत्ती मेन न टाकता लावली असती तर उदबत्ती व्यवस्थित बसली नसती टोपणाला. त्यामुळे आपल्याला सपोर्टसाठी मेन मी त्या टोपणामध्ये घालून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सेफ्टी पिनाने आपल्याला भरपूर असे होल पाडून घ्यायचे आहेत. आता मी 7-8 होल पाडून घेतलेले आहेत. आणि आता बघू शकता, या टोपणाला मी उदबत्तीसुद्धा लावून तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, कसं होतं, आपल्याला बऱ्याच ठिकाणी उदबत्ती लावावं लागतात. एक तुळशीच्या समोर लावावं लागते, पुन्हा देवघरात लावावं लागते, पुन्हा जर ढास झाले तर किचनमध्ये लावावं लागतं, हॉलमध्ये लावावं लागतं, बेडरूममध्ये लावावं लागतं. पण त्यावेळेस तेवढे स्टँड आपल्याकडे शिल्लक नसतात. मग आपण कुठे पण लावतो, मग आपलं लक्ष वगैरे नसतं. मग कुठे पण उदबत्तीचं थोडासा का होईना उदबत्ती कापडाला वगैरे लागून काही पण होऊ शकतं मैत्रिणींनो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने स्टँडला जर व्यवस्थितरित्या लावून उदबत्ती लावली तर काहीच फरक पडणार नाही. तर बघू शकता, आता मी सगळ्या उदबत्ती तुम्हाला लावून दाखवते. आपलं ही टोपण जरासुद्धा खाली वगैरे पडणार नाही, कारण त्याला सपोर्ट मेणाचा मिळालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात जर टोपण असेल तर फेकून न देता त्याचा असा भन्नाट आयडिया तुम्ही करू शकता. तर म्हटलं, चला, आपल्याला माहिती आहे आयडिया, तर आपल्या मैत्रिणींना आपण ही शेअर करावी, आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमच्या घरात जर असे टोपण असतील तर मैत्रिणींनो, तुम्ही ते टोपण फेकून देऊ नका. त्याची अशी भन्नाटरित्या आयडिया तुम्ही करू शकता मैत्रिणींनो. तर बघा किती छान आपलं उदबत्तीचं स्टँड हे झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही उदबत्ती तुळशी पुढे लावू शकता, तुम्ही देवघरात लावू शकता, हॉलमध्ये लावू शकता. आता पावसाळ्याचे दिवस आहेत बघा, भरपूर डास असतात. त्यामुळे एखादी उदबत्ती लावली ना तर डाससुद्धा बाहेर जाण्यास मदत होते. आणि उदबत्तीच्या वासामुळे घरात सकारात्मक विचार येतात आणि खूप असं मनाला प्रसन्न वाटतं. त्यामुळे एकतरी उदबत्ती आपण सकाळी संध्याकाळी तर लावतोच. तर म्हटलं, चला, आता या टोपणाचा वापर अशा पद्धतीने आपण करूया. आणि म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर बघू शकता किती सुंदर आपलं उदबत्तीचं स्टँड तयार झालेलं आहे. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.